नमस्कार सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये मी डॉक्टर उत्कर्ष अजित कौठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. तर आज आपण सगळ्यात पहिलं जाणून घेणार आहोत 7 चक्रस. ओके, आज डायरेक्टली आपण स्टार्ट करूया. आज सिलेबस भरपूर आहे, तर ज्यांना जॉईन होणाऱ्यांना होऊ दे, मग ते व्हिडिओ बघून करतील. ओके, तर आपल्या शरीरातील मेन 7 चक्र कुठचे आहेत ते आज आपण बघणार आहोत. डॉक्टर मिकाऊस यांनी जेव्हा रेकी इन्व्हेंट केली आणि त्यांनी आपल्याला 24 पॉईंट सांगितलेले आहेत, ते 24 पॉईंट कुठचे ते तुम्हाला नोट्समध्ये मिळतील. ओके, आता आपण महत्वाची 7 चक्र कुठचे आहेत जे आपण रेग्युलर हील केली पाहिजेत, आपल्या शरीरातील 7 चक्र का महत्वाची आहे ते शिकून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण लोकेशन बघू की कुठचं चक्र कुठे आहे. ओके, तर आता सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. जेव्हा आपण निगेटिव्हिटी रिमूव्ह करतो, जेव्हा आपण चक्रांना क्लीन्स करतो, तेव्हा क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत क्लीन्स करतो. ओके, निगेटिव्हिटी रिमूव्ह करायचं असेल तर क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत. आणि जेव्हा उपचार द्यायचा असतो किंवा हिलिंग करायचं असतं, तेव्हा आपण रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत मेडिटेशन करतो किंवा हिलिंग देतो. समजलं? तर आपण स्टार्टिंग करूया रूट चक्रापासून. तर रूट चक्र हे बघा, पाठीचा मणका जो आहे, तर ही सगळी चक्र जी आहे ती पाठीच्या मणक्यामध्ये स्थित आहे. ओके, स्पायनल कॉर्ड मध्ये स्थित आहेत. मग ही तुम्हाला दिसतात का? नाही. जसं तुम्ही ऑक्सिजन घेताय, कार्बन डायऑक्साईड सोडताय, तुम्हाला दिसतोय का? नाही. त्याचप्रमाणे ही 7 चक्र तुम्हाला दिसत नाही. ओके, फक्त तुम्हाला ती व्हिज्युअलाइज करायची असतात. तर रूट चक्र जे आपल्या पाठीच्या मणक्याच्या शेवटी असतं, ज्याचा कलर आहे रेड कलर. ओके, त्यानंतर सॅक्रल चक्र जे नाभीच्या 3 बोटं खाली, त्यानंतर सोलार प्लेक्सिस चक्र नाभीच्या 3 बोटं वर, त्यानंतर हार्ट चक्र म्हणजे मध्यभागी. ओके, छातीच्या मध्यभागी, थ्रोट चक्र आपल्या गळ्याच्या मध्यभागी, थर्ड आय चक्र दोन्ही भुवयांच्या मध्यभागी आणि क्राऊन चक्र हे आपल्या टाळूच्या वर स्थित आहे. ओके, प्रत्येक चक्र आता आपण समजून घेऊया. तर पहिलं चक्र कुठचं आहे? रूट चक्र. कुठे स्थित आहे? रूट चक्र हे आपल्या पाठीच्या मणक्याच्या शेवटी स्थित आहे. ओके, मणक्याच्या तळाशी. याचं तत्व आहे पृथ्वी. तुम्हाला माहिती आहे आपलं शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांनी बनलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक चक्राला एक तत्व रिप्रेझेंट करतं. ओके, तर ह्या रूट चक्राचं स्थान आहे मणक्याच्या तळाशी. तत्व आहे पृथ्वी तत्व, रंग आहे लाल. आता ज्यांना ज्यांना रूट चक्राचा प्रॉब्लेम आहे, रूट चक्र इम्बॅलन्स आहे, तर त्यासाठी बीज मंत्र आहे लम. ओके, तर रूट चक्राचं मुख्य कार्य काय? तर सुरक्षितता, स्थिरता, ग्राउंडिंग आणि जीवनशक्ती. असंतुलित असतील तर कसं ओळखायचं? तर भीती वाटते, असुरक्षितता वाटते, आत्मविश्वास कमी होतो, आर्थिक अस्थिरता जाणवते, किंवा रूट चक्र म्हणजे स्थूलपणा येतो. आता किती जणांना असं वाटतंय की तुम्हाला तुमचा मोबाईल चार्जिंगला लावायचा आहे, बराच वेळ तुम्ही तिथे बसून 1 तास झाला तरी तुम्ही रील्स बघताय, तेव्हा तुम्हाला कंटाळा येत नाही. पण जेव्हा तुम्हाला उठून जाऊन तिथे मोबाईल चार्जिंगला लावायचा असतो, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगता जरा माझा मोबाईल चार्जिंगला लावता का? म्हणजेच तेव्हा समजायचं की तुमच्यामध्ये स्थूलपणा येतोय, तुमच्यामध्ये ऍक्टिव्हनेस नाहीये, म्हणजेच तुमचं रूट चक्र इम्बॅलन्स आहे. ओके, आणि काही वेळा काय होतं की आपण जर खूप पैसा कमवला किंवा खूप प्रसिद्धी तुम्हाला मिळाली, तर काय होतं? हवेत उडायला लागतात की नाही लोक. मग तेव्हा समजायचं की रूट चक्र इम्बॅलन्स आहे, कारण की ज्यांचं रूट चक्र बॅलन्स आहे तो ग्राउंडिंग लेवलला राहील. ओके, ग्राउंडिंग लेवलला राहील. किती जरी त्या व्यक्तीने भरपूर पैसे कमवले, भरपूर सक्सेस असेल, तरी ती व्यक्ती ग्राउंडिंग राहील. मग समजायचं ज्यांचं रूट चक्र इम्बॅलन्स आहे ते, त्यांच्या जीवनशक्तीमध्ये खूप चेंजेस होतो, आत्मविश्वास कमी होतो, आर्थिक अस्थिरता असते, पायांमध्ये कमजोरी. हाडांचे जर तुम्हाला आजार असतील तर समजायचंय की तुम्हाला तुमचं रूट चक्र इम्बॅलन्स आहे. मग संतुलित कसं करायचं? संतुलित कसं करायचं? तर सगळ्यात पहिलं ग्राउंडिंग घ्या. म्हणजे ओम, सॉरी, लम जो बीज मंत्र आहे त्याचा तुम्ही जप करू शकता, विदाऊट चप्पल चालू शकता, किंवा लाल रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता, किंवा रेकी हिलिंग कशी द्यायची हे तुम्हाला शिकवलं जाईल जेव्हा तुम्ही आता मेडिटेशन करणार आहात तेव्हा. ओके, त्यानंतर आहे दुसरं चक्र आहे स्वादिष्टान चक्र, ज्याला आपण म्हणतो सॅक्रल चक्र.
नाभीच्या 3 बोटं खाली हे चक्र स्थित आहे. याचं तत्व आहे जलतत्व, रंग आहे केशरी, बीजमंत्र आहे व. आता याचं मुख्य कार्य काय? तर पुरुष आणि स्त्री या दोघांचे जे काही जसं आता पीसीओडीचा प्रॉब्लेम झालाय, मुलं होण्यासाठी प्रॉब्लेम होतोय. तर त्याचं मेन कारण काय असेल तर सॅक्रल चक्र तुमचं इम्बॅलन्स होतंय आणि सॅक्रल चक्र इम्बॅलन्स असल्यामुळे पीसीओडी, पीसीओएस किंवा मुलं न होणं हे जास्तीत जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. ओके. मग याचं मुख्य कार्य आहे की तर भावनांचे संतुलन, सर्जनशीलता, आनंदाची भावना किंवा संबंध नात्यांमध्ये दुरावा येतो. कारण की हे इमोशनल बॅलन्स करणारं चक्र आहे. तुमचे इमोशन बॅलन्स होतात. ओके. असंतुलित झालं तर कसं वाटतं? कसं ओळखायचं? तर मूड स्विंग होतात, सर्जनशीलता कमी होते, संबंधातील ताण म्हणजे नवरा आणि बायको यांच्या रिलेशनशिपमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो किंवा अपराधीपणाची भावना. म्हणजे तुम्ही योग्य असता, तुम्ही जे काही काम करताय ते तुम्ही त्यामध्ये परफेक्ट असता, तरी पण आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, आपण जे काम करतोय ते नक्की होईल की नाही, असं सतत अपराधीपणाची भावना निर्माण होते. संतुलन कसे करायचे? तर जास्तीत जास्त वेळ पाण्याजवळ वेळ घालवायचा आहे किंवा डान्स, क्रिएटिव्ह जी ॲक्टिव्हिटी आहे ती करायची आहे किंवा जो त्याचा बीजमंत्र आहे व तो बीजमंत्र तुम्हाला उच्चार करायचा आहे. ओके. याचा रंग आहे नारिंगी, केशरी कलर तुम्ही जास्तीत जास्त यूज करायचा. नेक्स्ट आहे सोलार प्लेक्सिस चक्र. सोलार प्लेक्सिस चक्र हे नाभीच्या 3 बोटं वर स्थित आहे. याचं तत्व आहे अग्नितत्व, रंग आहे पिवळा आणि बीजमंत्र आहे रम. सोलार प्लेक्सिस चक्र म्हणजेच मणिपूर चक्र म्हणजेच मनी रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असतील तर समजायचं मणिपूर चक्र इम्बॅलन्स आहे. स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तरी देखील समजायचं की तुम्हाला तुमचं सोलार प्लेक्सिस चक्र इम्बॅलन्स आहे. त्याचं कारण काय? तर हे चक्र तुमच्या पोटाच्या तिथे स्थित असतं. नाभीच्या 3 बोटं वर. अपचन किंवा तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित शरीरामध्ये जे काही त्यातले महत्त्वाचे घटक आहेत ते शरीरापर्यंत न पोहोचणं किंवा डायबिटीज सारखा आजार आहे ते ह्याचं कारण काय आहे? सोलार प्लेक्सिस चक्र तुमचं इम्बॅलन्स आहे. मग याचं मुख्य कार्य काय आहे? तर इच्छाशक्ती, आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि पचनशक्ती. ओके. इच्छाशक्ती, आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि पचनशक्ती. संतुलित कसं करायचं? असंतुलित असेल तर कसं समजतं? तर आत्मविश्वास कमी, पचन रिलेटेड समस्या, राग येतो, चिडचिड होतो, काम अपूर्ण सोडणं किंवा तुम्हाला मनी रिलेटेड प्रॉब्लेम उद्भवतात. संतुलनाचे उपाय जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मध्ये राहायचं, दीपज्योती ज्योती ध्यान म्हणजे दिव्यासमोर बसून ध्यान करणं किंवा रम जो त्याचा बीजमंत्र आहे त्या बीजमंत्राचा उच्चार करणं. ओके. नेक्स्ट आहे हार्ट चक्र. हार्ट चक्र छातीच्या मध्यभागी स्थित आहे. तत्व आहे वायू तत्व, रंग आहे हिरवा. बीजमंत्र आहे यम. मुख्य कार्य काय? प्रेम, करुणा, क्षमा आणि भावनिक संतुलन. ज्यांच्या ज्यांच्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी सगळ्यात पहिलं स्वतःचं हार्ट चक्र बॅलन्स करायचं. ओके. संतुलित कसं करायचं? तर असंतुलित असतील तर कसं समजायचं? तर एकाकीपणा, दुखावलेपणा, माफी न देणे किंवा नातेसंबंधात अडचणी. ओके. कधी-कधी तुम्ही एकटेच पडलात किंवा सतत तुम्हाला दुःख वाटतंय, एखाद्या व्यक्तीने चूक केली असेल, तुम्हाला त्रास दिला असेल, तरी पण तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ करत नाहीये किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असतील, तर समजायचं हार्ट चक्र इम्बॅलन्स आहे. संतुलित कसं करायचं? तर हृदय ध्यान. म्हणजेच हृदय चक्रावर हात ठेवून तुम्ही यम जो बीजमंत्र आहे, त्या बीजमंत्राचा उच्चार करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही ग्रीन कलर यूज करू शकता किंवा ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड तुम्हाला राहावं लागेल. प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, की ज्या गोष्टी तुमच्याकडे आता अवेलेबल आहेत, तुमचं शरीर असेल, तरी देखील तुम्हाला त्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा आहे. ओके. नेक्स्ट आहे थ्रोट चक्र. हे कुठे स्थित आहे? घशाच्या मध्यभागी. तत्व आहे आकाश तत्व, रंग आहे निळा, बीजमंत्र आहे हम. आता तुम्हाला माहिती असतील, की जे एजेड लोकं आहेत, जे सिंगल पॅरेंट आहे, तर बऱ्याच वेळी तुम्हाला अनुभवलं असेल, की ते किंवा असं खोकत असतात थोड्या-थोड्या वेळाने. त्याचं कारण काय असतं? तर ते त्यांना ज्या काही दुःख होतंय ते स्वतः सहन पण करू शकत नाहीत किंवा ते स्वतःचं दुःख कोणाला सांगू पण शकत नाही. म्हणजेच त्यांचं थ्रोट चक्र इम्बॅलन्स असतं. ज्यांना
थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी नक्कीच थ्रोट चक्र बॅलन्स करावं. जर तुम्ही थ्रोट चक्र बॅलन्स केला तर तुमचा थायरॉइडचा प्रॉब्लेम कमी होईल. कित्येक स्टुडंट आहेत ज्या स्टुडंटने पूर्णपणे थायरॉइडची गोळी त्यांची बंद झालेली आहे. कशामुळे? थ्रोट चक्र बॅलन्स केल्यामुळे. आणि थ्रोट चक्र बॅलन्स करण्यासाठी किंवा थायरॉइडसाठी एक स्पेशली आपल्याकडे क्रिस्टलचं ब्रेसलेट पण अवेलेबल आहे. त्याचा पण खूप छान रिझल्ट आहे की जर थायरॉइड असेल तर थायरॉइडच्या गोळ्या पूर्णपणे बंद होऊ शकतात. ओके. तर त्याचं मुख्य कार्य काय? तर संवाद, सत्य बोलणे किंवा अभिव्यक्ती क्षमता. का मी तुम्हाला फर्स्ट डे पासून सांगते की तुमच्या जे काही भावना आहेत तो तुम्ही व्यक्त करा. तुम्हाला जे काही अनुभव आले ते तुम्ही ग्रुपवर किंवा क्लासमध्ये तुम्ही शेअर करा. का सांगते? त्याचं कारण हेच आहे की जेव्हा तुम्ही व्यक्त होता, जेव्हा तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करता, तेव्हा तुमचं थ्रोट चक्र बॅलन्स होतं. आता थ्रोट चक्र किंवा इम्बॅलन्स कोणाचं असतं? कोणामध्ये जास्त तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसतो? महिलांमध्ये जास्त प्रॉब्लेम दिसत नाही, कारण की महिला काही दिवसभर बडबड 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 करत असतात. पण पुरुष जर त्यांना दुःख झालं तर ते दुःख कोणासमोर व्यक्त करत नाहीत आणि त्यामुळे जास्तीत जास्त त्यांना थ्रोट चक्र इम्बॅलन्स असण्याचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे पुरुषांनी लक्षात ठेवायचंय की तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि ज्या आपल्या इथे ताई आहेत, बहिणी आहेत, त्यांनी लक्षात ठेवायचंय की तुम्ही तुमच्या मिस्टरांना असं प्रोटेक्शन दिलं पाहिजे किंवा तुमचं नातं असं असलं पाहिजे की त्यांनी प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे येऊन शेअर केली पाहिजे. म्हणजे थ्रोट चक्र जे इम्बॅलन्स आहे ते बऱ्यापैकी, कारण की तिथे इमोशन जे आहेत ना, ते इमोशन तिथे स्टक होतात आणि त्यामुळे त्यांना त्रास होतो. कारण की लेडीज लगेच इमोशन जे आहेत ते स्वतःच्या इमोशन व्यक्त करतात, बोलून असतील किंवा रडून असतील, पण पुरुषांमध्ये असं होत नाही. त्यामुळे प्लीज त्यांनी लक्षात घ्यायचंय की तुमचे जे काही इमोशन आहेत ते तुम्ही व्यक्त करा. जर तुम्ही एखादी गोष्ट कोणाला सांगू शकत नसाल तर तुम्ही त्या गोष्टी इ- कागदावर लिहून काढा, पाडा आणि जाळून टाका. पण तुमच्या आतमध्ये, तुमच्या मनामध्ये जे काही साचलेलं आहे ते पूर्ण रिकामी करून टाका. ओके. तर मुख्य कार्य काय म्हटलं मी तुम्हाला? संवाद, सत्य बोलणे, अ, अभिव्यक्ती क्षमता आणि असंतुलितची लक्षणे काय आहेत? हे चक्र असंतुलित आहे हे कसं ओळखायचं? तर आपले विचार बोलता न येणे, बोलण्याची भीती वाटणे किंवा घसा किंवा थायरॉइडच्या समस्या. संतुलित कसं करायचं? तर जर्नलिंग. आताच तुम्हाला सांगितलं की नाही की जर्नलिंग म्हणजे काय? तर तुमच्या भावना ज्या तुम्ही गोष्टी एकमेकांना शेअर करू शकत नाही त्या लिहून काढायच्या. त्यालाच बोलतात जर्नलिंग. गाणं म्हणा, निळा रंग जास्तीत जास्त यूज करा. हम हा जो काही बीजमंत्र आहे त्या बीजमंत्राचा उच्चार करा. नेक्स्ट आहे थर्ड आय चक्र. दोन्ही भुवयांच्या मध्ये. किती जणांनी बघितलंय की आता लहान मुलं डोळे बंद करून वाचतायत, डोळे बंद करून कलर आयडेंटिफाय करतायत? किती जणांनी बघितलंय? डोळे बंद करून मुलं वाचतायत, डोळे बंद करून मुलं लिहितायत, आयडेंटिफाय करतायत. हे क्लास नेक्स्ट मंथ पासून आपले पण स्टार्ट होणार आहेत. त्याला म्हणतात मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन. ह्यामध्ये जेव्हा मुलांचा मिडब्रेन ऍक्टिव्हेट केला जातो किंवा जेव्हा मुलांच्या ब्रेनवर वर्क केलं जातं तेव्हा ती मुलं डोळे बंद करून वाचू शकतात, डोळे बंद करून लिहू शकतात, डोळे बंद करून सायकल चालवताना तुम्ही आता इन्स्टा, फेसबुकवर बरेच व्हिडिओ बघितले असतील. तर त्यावेळी त्यांचे 5 सेन्स जे आहे ते 5 सेन्स ऍक्टिव्हेट केले जातात आणि त्याचबरोबर काय होतंय? तर त्यांचे जे मोबाईल बघण्याचं प्रमाण आहे किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय, वाचलेलं लक्षात राहत नाही, हे सगळे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह होतात. ओके. तर त्यासाठी मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन करून घेतलं जातं मुलांचं. तर ते मेनली थर्ड आय चक्रवर वर्क करतो. ओके. तर थर्ड आय चक्र जे भुवयांच्या मध्ये स्थित आहे. त्यानंतरचं तत्व आहे प्रकाश, रंग आहे जांभळा किंवा निळसर रंग, बीज मंत्र आहे ओम. जे जे लोक ओमचा उच्चार करतात ते सगळ्यात पहिलं निगेटिव्ह विचारांपासून पॉझिटिव्ह विचारांना. आता इथे वेगवेगळ्या धर्मांचे आपण एकत्र आहोत. आता तुम्ही म्हणाल ओम हा शब्द फक्त हिंदू संस्कृतीचा आहे का? तर नाही. नासाने सिद्ध केलेलं आहे की जेव्हा आपण सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ जातो तेव्हा सूर्याचा जो काही ध्वनी ऐकायला येतो तो ओम असा ऐकायला येतो. आता तुम्हाला माहिती आहे की या ग्रहमाले सगळ्यात तेजस्वी असा जर पुढचा तारा असेल तर तो आहे सूर्य. बरोबर आहे.
आणि त्या सूर्याकडून येणारा आवाज हा ओम असतो. त्यामुळे प्रत्येकाने 5 मिनिटं फक्त ओमचा जप करून बघा, तुम्हाला किती रिलॅक्स वाटतं. कारण त्यावेळी तुम्ही त्या ब्रह्मांडासोबत कनेक्ट होत असतात. ओके. मग थर्ड आय चक्रचं जे बीज मंत्र आहे ते ओम आहे. मुख्य कार्य काय आहे? तर अंतर्ज्ञान, एकाग्रता, निर्णय क्षमता आणि दृश्य कल्पना. म्हणून सांगते की जेव्हा थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट केलं जातं तेव्हा मुलांची एकाग्रता वाढते, निर्णय क्षमता वाढते किंवा अंतर्ज्ञान वाढतं. काही जणांना असं जाणवलं का की 2-3 दिवसामध्ये होणारी गोष्ट तुम्हाला आधीच जाणवते, तर तुम्ही समजायचं तुमचं थर्ड आय चक्र बॅलन्स आहे. तुमच्याबद्दल जर कोण काही बोलत असेल तर नेमकं तुम्ही तिथे जाऊन पोहोचता, तरी समजायचं तुमचं थर्ड आय चक्र बॅलन्स आहे. ओके. आता असंतुलित असतील तर कसं ओळखायचं? तर मनामध्ये गोंधळ, निर्णय घेण्यासाठी तुम्हाला भरपूर टाइम लागतो, एकाग्रता कमी होते, स्वप्न जास्त पडतात, गोंधळलेले असतात आणि सतत डोकं राहतं, डोकं दुखत राहतं. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी समजायचं की तुमचं थर्ड आय चक्र इम्बॅलन्स आहे. आता संतुलित कसं करायचं? तर त्राटक मेडिटेशन. किती जणांना माहितीये त्राटक मेडिटेशन कसं करायचं? दिवा लावायचा किंवा अगरबत्ती लावायची आणि त्या जेव्हा तुम्ही दिव्याकडे बघता तेव्हा मध्ये एक ब्लॅक कलरचा एक हे असतो, बरोबर आहे? जेव्हा दिवा आपण लावतो तेव्हा बाजूने सोनेरी कलर किंवा येलो कलरचा प्रकाश असतो आणि मध्ये ब्लॅक कलरचा जो प्रकाश तुम्हाला दिसतो, तिथे एकटक बघून तुम्हाला ओंकारचा जप करायचा आहे. त्यावेळी काय होतं की तुम्ही जर दुःखामध्ये असाल, काहीतरी तुमच्या मनामध्ये खूप वर्षांपासूनचं दुःख जर साचलेलं असेल तर ते डोळ्यातून अश्रू येतात आणि त्या अश्रूंमधून तुमचं ते दुःख कमी होतं. ओके. त्यामुळे ज्यांचं थर्ड आय चक्र इम्बॅलन्स आहे त्यांनी त्राटक मेडिटेशन करा, 100% रिझल्ट मिळतो. शांत वातावरण बसा आणि ओंकारचा जप करा. त्यानंतर आहे क्राऊन चक्र, डोक्याच्या मध्यभागी. असं म्हटलं जातं की क्राऊन चक्र हे ब्रह्मांडाशी कनेक्ट असतं, बरोबर आहे. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा इथे, ज्याला आपण टाळू म्हणतो, ती मऊ असते. याचं कारण असं की जेव्हा आत्मा त्या बाळाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या क्राऊन चक्रामधून प्रवेश करतो. म्हणून जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा ती टाळू किंवा क्राऊन चक्राचा डोक्याचा वरचा भाग हा मऊ असतो. ओके. याचं तत्व आहे दिव्य ऊर्जा, रंग पांढरा किंवा जांभळा, बीजमंत्र आहे अम. मुख्य कार्य काय आहे? तर आध्यात्मिक जोड, शांती येते तुमच्यामध्ये शांती येते, उच्च चेतना म्हणजे तुम्ही ऍक्टिव्हेट असतात किंवा आत्मज्ञान, स्वतःला तुम्ही समजून घेता. असंतुलित असतील तर कसं ओळखायचं? तर अस्वस्थता वाटते, विश्वास कमी वाटतो, मानसिक गोंधळ आणि नकारात्मक विचार. संतुलित कसं करायचं? तर ध्यान, सहस्त्रार चक्र ध्यान किंवा लाईट व्हिज्युअलायझेशन. आता बघा, तुम्हाला जे काही बीजमंत्र मी सांगितलेले आहेत, युट्यूबला तुम्ही सर्च केला तर प्रत्येक चक्राचं बीजमंत्र अवेलेबल आहे. ओके. तुम्हाला फक्त टाकायचं आहे की क्राऊन चक्राचं बीजमंत्र. खूप सारे बीजमंत्रांचा ऑडिओ व्हिडिओ तुम्हाला तिथे मिळेल. ओके. तर आता आपण आपल्या शरीरातील अजूनही सांगा की काल प्रॅक्टिकल केल्यानंतरही अजून थोडंसं पेन आहे कोणाला? अंकिता मॅम, पेन कमी झालं सायनसचं? अजूनही शारीरिक लेवलला पेन हो आहे? हो, कमी झालं माझं. व्हेरी गुड. हा, म्हणजे आता मला फक्त म्हणजे नॉर्मल पेन जास्त होतं ते कमी झालंय आणि फक्त आता थोडस प्रेस केलं तरच थोडं पेन आता होतं, ते पण बाकी कमी असं होईल. नाही. ओके. अजून कोणाला पेन आहे आता? पाठ ओके. दुखते, कंबर दुखते, हात दुखतोय किंवा काय, गुडघे दुखतायत? तुमच्या शारीरिक लेवलवर काही पेन आहे का? शारीरिक लेवलवर आता काही पेन आहे का? ओके. आपण आता मेडिटेशन घेऊ, थोडंसं पाणी पिऊन घ्या. आपण 7 चक्र तुमची क्लीन्स करणार आहोत. ओके. 7 चक्रांमध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत ते पाणी. रिमूव्ह. थोडंसं पाणी पिऊन घ्या. ओके. डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाहीये, आसन घेऊन बसायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा, रिझल्ट बघा किती छान होईल. ओके. जे ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत त्यांनी प्लीज मेडिटेशन करू नका. ओके. नाही, रिया मॅम नाही. तुम्ही व्हिडिओ बघून नंतर करून घ्या. तर आता आपण काय करणार आहोत? निगेटिव्हिटी रिमूव्ह करणार आहोत प्रत्येक चक्राचे. मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देईल, तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेला आहात
काय होतंय ते तुम्हाला फक्त व्हिज्युअलाइज करायचंय. आणि त्यानंतर आपण आपल्या चक्रांना चार्ज करणार आहोत, तेव्हा आपण रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत चार्जिंग करणार आहोत. ओके, रेडी आहात सगळे? सुरुवात करूया. रेडी? रेडी? ओके. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन जर केला, ऍटलिस्ट जोपर्यंत तुमचं मेडिटेशन आहे, चक्र बॅलन्सिंग आहे, कसं होणार चक्र बॅलन्स तुमचं व्हिडिओ ऑफ राहून? व्हिडिओ ऑफ करून कसं काय तुम्ही चक्र बॅलन्स करू शकता? चला, ज्यांना शक्य आहे व्हिडिओ ऑन करा. शारीरिक लेवलवरचा ताण तणाव, माइंड लेवलचा थकवा पूर्णपणे आता आपण रिलॅक्स करणार, पूर्ण बॉडीला रिलॅक्स करणार आहे. ओके, सुरुवात करूया. दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडा. एकदा मला सांगा, माझा आवाज क्लिअर येतोय? हो. हो, चालेल. सगळ्यांना म्यूट करते, एकाने अनम्यूट करू नका प्लीज. फक्त 10 मिनिटाचं मेडिटेशन राहील. एक दीर्घ श्वास आत घ्या, हळूवार श्वास सोडायचा. एक दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. नमस्कार स्थितीमध्ये येऊन रेखीची प्रार्थना करूया सगळ्यांनी. मी स्वतःचे आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. माझ्या आई वडिलांचे आभारी आहे. समस्त गुरुजनांचे आभारी आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांचे आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. दोन्ही हात रब करा, दोन्ही हात रब करा आणि दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत, तळहात आकाशाकडे. दोन्ही हात मांडीवर ठेवून तळहात आकाशाकडे. व्हेरी गुड. ज्यांनी चष्मा लावलेला आहे प्लीज तो चष्मा काढून ठेवायचा. ओके, जे काही इन्स्ट्रक्शन मी सांगणार आहे ते फॉलो करा. अगदी रिलॅक्स हो. एक दीर्घ श्वास आत घ्या, हळूवार श्वास सोडायचा. एक दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडा. इमॅजिन करा की या ब्रह्मांडातील दिव्य रेखी शक्ती तुमच्या क्राऊन चक्रातून प्रवेश करत आहे. डोक्याच्या टाळूमधून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. ब्रह्मांडातील दिव्य रेखी शक्ती तुमच्या टाळूमधून क्राऊन चक्रातून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत. तुमचं क्राऊन चक्र तुमचा मेंदूच्या भागामध्ये कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल रिमूव्ह होत आहे. जस्ट रिमूव्ह. एक काळ्या कलरचा प्रकाश तुमच्या मेंदूतून बाहेर पडताना दिसतोय तुम्हाला. कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आता हा दिव्य प्रकाश तुमच्या थडाय चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये एक सोनेरी कलरचा प्रकाश तुम्हाला तिथे पोहोचताना दिसतोय. आणि हा प्रकाश तुमच्या थडाय चक्रामध्ये जर कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर पूर्णपणे रिमूव्ह करत आहे. दोन्ही भुवया, डोळे, नाक, कान, दंतपंक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर जस्ट स्वतःला लो करायचंय. कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर ती रिमूव्ह करण्यासाठी जस्ट. आता हा दिव्य प्रकाश तुमच्या थोड्या चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. हा दिव्य प्रकाश तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेला आहे, गळ्याच्या मध्यभागी. गळ्याच्या मध्यभागी कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर जस्ट दोन्ही खांद्यांमध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल जस्ट. हा दिव्य प्रकाश तुमच्या हार्ट चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. तुमचं हृदय, तुमचे फुफ्फुस
कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, जस्ट 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 आता हा सोनेरी कलरचा प्रकाश तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. मणिपूर चक्राशी रिलेटेड ऑर्गन, स्टमक असेल, पॅनक्रियास असतील, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन म्हणजेच तुमचं पोट, पॅनक्रियाज, लहान आतडं आणि मोठं आतडं. कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी इथे असेल तर जस्ट रिमूव्ह, जस्ट. दिव्य प्रकाश तुमच्या स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. स्वादिष्टान चक्र नाभीच्या 3 बोटं खाली. कोणत्याही कारणाने जर तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्हिटी असेल तर जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. दिव्य प्रकाश तुमच्या रूट चक्रापर्यंत पोहोचलेला आहे, माकड हाडाच्या इथे. कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी जर तुमच्या रूट चक्रापर्यंत पोहोचली, जस्ट जस्ट तुमच्या डोक्याच्या केसापासून अगदी तळपायापर्यंत कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती आता रिमूव्ह होत आहे. संपूर्ण शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती आता रिमूव्ह होताना तुम्हाला बघायचंय. डोक्याच्या केसांपासून तळपायापर्यंत कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर तुमच्या तळपायातून बाहेर पडताना तुम्हाला दिसतंय. आणि तुम्ही ही निगेटिव्हिटी घेऊन पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. तुमच्या शरीरातील संपूर्ण निगेटिव्हिटी घेऊन तुम्ही पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. तुमच्या शरीरातील संपूर्ण निगेटिव्हिटी घेऊन तुम्ही पृथ्वीच्या गर्भात खोल प्रवेश करत आहात. तुम्ही पृथ्वीच्या गर्भात खोल प्रवेश करत आहात. तुम्ही पृथ्वीच्या गर्भात खोल प्रवेश करत आहात. अजून फास्ट तुम्ही पृथ्वीच्या गर्भात जात आहात. संपूर्ण शरीरातील निगेटिव्हिटी घेऊन तुम्ही पृथ्वीच्या गर्भात खोल प्रवेश करत आहात. खोल, अजून फास्ट, अजून फास्ट, अजून फास्ट तुम्ही पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. आणि समोर तुम्हाला एक मोठा काळा कलरचा दगड दिसतोय. जी काही तुमच्या शरीरातील निगेटिव्हिटी आहे ती संपूर्ण निगेटिव्हिटी तुम्ही त्या दगडाला बांधलेली आहे. तुमच्या शरीरातील संपूर्ण निगेटिव्हिटी तुम्ही त्या दगडाला बांधलेली आहे. तुमच्या शरीरातील संपूर्ण निगेटिव्हिटी तुम्ही त्या दगडाला बांधलेली आहे. आणि एकच घाव आणि त्या दगडाचे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत. आणि तुम्ही बघताय की तुमच्या शरीरातील जी काही निगेटिव्हिटी आहे त्या दगडासोबत कायमस्वरूपी तुमचं नातं त्या निगेटिव्हिटी बरोबरच संपून झालेलं आहे. पूर्णपणे तुम्ही रिलॅक्स होत आहात. तुमच्या शरीरातील संपूर्ण निगेटिव्हिटी त्या दगडासोबत त्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ह्या ब्रह्मांडामध्ये लुप्त झालेली आहे. तुम्ही आता पूर्ण रिलॅक्स होत आहात. तुम्ही संपूर्ण रिलॅक्स फील करत आहात. तुम्ही संपूर्ण रिलॅक्स फील करत आहात. व्हेरी गुड. रिलॅक्स फील करताय. आणि आता तुम्ही पृथ्वीच्या गर्भातून पुन्हा बाहेर येत आहात. तुम्ही आता पृथ्वीच्या गर्भातून पुन्हा बाहेर येत आहात. तुम्ही पृथ्वीच्या गर्भातून पुन्हा बाहेर येत आहात. एक शांतता, स्वतःमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही आता ग्रहण करत आहात. या भूमातेची सर्वोच्च पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही आता आत्मसात करत आहात. तुमच्या तळपायातून एक गोल्डन कलरचा प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करताना तुम्हाला दिसतोय. हा गोल्डन कलरचा प्रकाश तुमचे दोन्ही तळपाय, तुमच्या पोटऱ्या, मांड्या, तुमच्या रूट चक्राला संपूर्ण हिलिंग करत आहे. संपूर्ण हिलिंग पूर्णपणे उपचारित करत आहे. यानंतर हा गोल्डन कलरचा प्रकाश तुमच्या स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. तिथे हिलिंग होत आहे. यानंतर मणिपूर चक्रापर्यंत हा गोल्डन कलरचा प्रकाश पोहोचलेला आहे. तिथे हिलिंग होत आहे. मणिपूर चक्रानंतर हार्ट चक्र, हृदय चक्रात हिलिंग होत आहे. थ्रोट चक्र, थडाय चक्र आणि क्राऊन चक्रापर्यंत ही दिव्य रेखी शक्ती तुम्हाला हील करत आहे. तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला आता ह्या दिव्य ऊर्जांनी उपचार होत आहे.
तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला या दिव्य ऊर्जांचा उपचार प्रदान होत आहे. तुम्ही खूप सहजतेने या ऊर्जा स्वीकारत आहात. तुम्ही आता पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहात. तुम्ही आता पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहात. आणि आता तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं की तुम्ही ज्या गोलसाठी इथे आलेले आहात ते तुमचं पूर्ण झालेलं आहे. तुमच्या नात्यांमध्ये गोडवा आलेला आहे. तुम्ही फायनान्शियली फ्री झालेला आहात. तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगत आहात. तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगत आहात. तुमचे सगळ्यात मोठं स्वप्न आज पूर्ण होताना तुम्हाला दिसतंय. तुमच्या सगळ्यात मोठं स्वप्न आज तुम्हाला पूर्ण होताना दिसत आहे. तुमचं सर्वात मोठं स्वप्न आज तुम्हाला पूर्ण होताना दिसते. व्हेरी गुड. व्हेरी गुड. स्माइल एव्हरीवन. तुमचं स्वप्न पूर्ण होतंय. तुम्ही कसं फील करताय? तुम्ही फायनान्शियली स्टेबल आहात कसं फील कराल? तुमच्या नात्यांमध्ये गोडवा आलेला आहे कसं फील कराल? व्हेरी गुड. स्माइल एव्हरीवन. फील करायचे, प्रत्येकाने फील करा. त्या ऊर्जा आत्मसात करा. त्या ऊर्जांना तुम्ही आत्मसात करायचे. व्हेरी गुड. इथून पुढची 3 मिनिटं फक्त आणि फक्त तुम्ही आणि तुमचं ते स्वप्न ते जगायचंय तुम्हाला या 3 मिनिटांमध्ये. ज्या स्वप्नांसाठी तुम्ही आज इथे आलेला आहात, तुमच्या नात्यांमध्ये गोडवा असेल, तुमच्या फायनान्शियल प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह झालेले आहेत. तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगत आहात. व्हेरी गुड. व्हेरी गुड. एक गोल्डन कलरचा प्रकाश तुमच्या शरीराच्या बाजूला बघायचे. संपूर्ण शरीराच्या भोवती एक गोल्डन कलरचा प्रकाश तुम्हाला जाणवते. एक गोल्डन कलरचा प्रकाश जो दिव्य रेकी शक्तीचा प्रकाश आहे, जो ब्रह्मांडाने तुमचा शक्तिपात केलेला आहे. हा प्रकाश आजपासून तुम्हाला पूर्ण संरक्षण देणार आहे. हा प्रकाश आजपासून तुम्हाला पूर्ण संरक्षण देणार आहे. हा गोल्डन कलरचा प्रकाश तुम्हाला संपूर्ण आरोग्य संपन्न जीवन प्राप्त करत आहे. व्हेरी गुड. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होताना दिसते तुम्हाला. व्हेरी गुड. तुम्ही खूप खुश आहात. तुम्ही खूप खुश आहात. या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती तुम्ही आहात. फील करा. या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती तुम्ही आहात. या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती तुम्ही आहात. व्हेरी गुड. एक दीर्घ श्वास आत घ्या. हळूवार श्वास सोडायचा आहे. एक दीर्घ श्वास आत घ्या. हळूवार श्वास सोडा. तयार झालेली ऊर्जा दोन्ही हात जळप करून तयार झालेली ऊर्जा संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड. तयार झालेली ऊर्जा संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड. तयार झालेली पॉझिटिव्ह ऊर्जा संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड करायची. थोडंसं पाणी. कसं वाटलं? ज्यांना पेन होता तो पेन कमी झाला का? बॉडी रिलॅक्स वाटली? एनी शेअरिंग?
कसं वाटलं? अनम्यूटचा ऑप्शन देते सर, अनम्यूट करा. हॅलो. हा सर बोल. हॅलो. खूपच छान वाटलं. म्हणजे यातनं बाहेर यायची पण इच्छा होत नव्हती आणि फुल कॉन्सन्ट्रेट झालेलं होतं. बाहेर फक्त तुमच्या ऑर्डर्स जे देत होत्या तितकंच आवाज येत होता. बाहेर कुठलाही आवाज येत नव्हता. म्हणजे एकदम शांत वाटत होतं. आणि स्वप्न ज्या वेळेस बघत होतो त्यावेळेस थोडं अंगावरती काटा आल्यासारखं पण वाटलं. थँक्यू. तडके मॅमचं पण स्वप्न पूर्ण होताना मला दिसलं, कारण की खूप छान स्माइल होती त्यांच्या चेहऱ्यावर. बोला माधवी मॅम, कसं वाटलं? एक वेगळ्याच एनर्जी मध्ये जाऊन आले मॅडम. व्हेरी गुड. किरण सरांचं पण स्वप्न पूर्ण झालं. तर ज्यांचं ज्यांचं नाव घेते ना, प्लीज व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हा कॉन्सन्ट्रेट करून बघा. फील करायचंय, त्या ऊर्जा तुम्ही एक्सेप्ट करताय. बघा, दुःखाच्या ज्या आपण प्रत्येक गोष्ट एनर्जी आहोत. मग मोबाईल असेल, आपण असो, सजीव निर्जीव प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. ओके. आणि ज्या प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक वस्तू एका सर्टन लेवलला व्हायब्रेट करते, सर्टन फ्रिक्वेन्सीला. ओके. आणि जर तुम्ही त्याप्रमाणे बघितला तर ते दुःख हे कमी फ्रिक्वेन्सीच आहे. ओके. आणि जर तुम्ही हायर फ्रिक्वेन्सीला जर व्हायब्रेट केलात तर हायर फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी कुठच्या आहेत? आनंद, सक्सेस. ओके. मग तुम्ही तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. मग आता तुम्ही मला 1,00,000 रुपये मिळाले, पण माझं स्वप्न कसं मिळतील 1,00,000 रुपये? मी ते फीलच केले नाहीत. मला 1,00,000 रुपये मिळाले. यस, मला 1,00,000 रुपये मिळाले. सगळ्यात पहिलं मी काय करेन? आनंदाने नाचेन की नाही? चेहऱ्यावर स्माइल असेल की नाही? तुम्ही जर ते अनुभवलं नाही तर ते तुम्हाला मिळणार कसं? कारण की प्रत्येक गोष्ट एनर्जीची बनलेली आहे. आणि ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस करता ती गोष्ट, ती एनर्जी आपल्याला अट्रॅक्ट करते. बरोबर आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणताय ना की मला जॉब पाहिजे, अरे जॉब जेव्हा तुम्हाला जॉब मिळेल त्यानंतर तुम्ही काय फील कराल हे आत्तापासून तुम्हाला अनुभवावं लागेल. ते तुम्हाला आत्तापासून तसं कृतीत आणलं पाहिजे, तर ती गोष्ट लगेच आपल्याला मिळते. एक क्वांटम जम्प म्हणून थेरी आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये तुम्ही ऐकलं असेल की आता अंकिता मॅम इथे आहेत, तर अशा अंकिता मॅम जवळजवळ 7 ठिकाणी अवेलेबल आहे. आता अंकिता मॅमला वाटतंय की मी आरोग्य संपन्न जीवन जगावं, तर ऑलरेडी एका ठिकाणी अंकिता मॅम आहेत की त्या आरोग्य संपन्न जीवन जगतायत. फक्त तुम्हाला काय करायचंय, ती गोष्ट अट्रॅक्ट करायची. मग ते क्वांटम जम्प म्हणजे काय, तर तिथून त्या एनर्जीकडून ती एनर्जी तुम्हाला मिळेल. बरोबर आहे. आता जर तडके मॅमला वाटतंय की यस मला 10,00,000 रुपये पर मंथ अर्न करायचे, तर तडके मॅम सारखी ती एनर्जी ऑलरेडी ह्या ब्रह्मांडात अवेलेबल आहे. तुम्हाला मागायचं आहे. मग क्वांटम जम्प म्हणजे तिथून ती जम्प करून ती ऊर्जा तुमच्यापर्यंत येते. पण आपलं काय चुकतं? आपण काय मागतो? माझ्या आयुष्यात दुःख आहे. आता यावरून एक गोष्ट आठवली, आपण थोड्या वेळाने पेंडुलम डाउसिंग घेऊ. तर आजच माझे एक गुरु आहेत ज्यांनी ऑलरेडी जवळजवळ 10 ते 11 वेळी सायकोलॉजीमध्ये पीजी केली. तर त्यांच्याकडे एक केस स्टडी होती. केस स्टडी काय होती? तर त्या लेडीजची दृष्टी पूर्णपणे कमी, म्हणजे त्यांना काही दिसत नव्हतं, पूर्ण असं ब्लर दिसत होतं. तर सरांनी त्यांना विचारलं की आता या आधीच्या 1-2 वर्षांमध्ये तुम्ही काय विचार करत होता, कशावर तुमचा फोकस होता, कशावर कॉन्सन्ट्रेट होतं? तर त्या लेडीज थोड्याशा फायनान्शियली पण प्रॉब्लेम होत्या आणि त्यांचं रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होता. मग मी तुम्हाला काय सांगितलं, मेंदूला नाही हे समजत नाही. मग त्यांनी काय केलं की जेव्हा सरांनी त्यांना विचारलं तेव्हा त्या मॅडमने सांगितलं की मी असं विचार करत होते सर की मला आता माझ्या पुढच्या आयुष्याचं काहीच दिसत नाहीये. मी फायनान्शियल स्टेबल होईल की नाही काहीच दिसत नाहीये. माझं रिलेशन चांगलं होईल की नाही काहीच दिसत नाहीये. म्हणेपर्यंत त्या मेंदूने दिसत नाही एवढं धरलं आणि त्यांची दृष्टी कमी झाली. ह्या गोष्टी रिअल आहेत. मग तुम्ही विचार कसा करताय, काय तुमची थॉट प्रोसेस आहे, किंवा एक तुम्ही पूर्ण दिवस विचार करतायत, रात्री झोपताना जेव्हा तुम्ही बेडवर पडताय तेव्हा कुठचे विचार जास्तीत जास्त तुमच्या मनामध्ये येतात? बॉस एक वेळ ओरडलं असेल पण त्याच्यानंतर 100 गोष्टी तुमच्या चांगल्या झाल्या असतील, किंवा सासूबाई एखादी गोष्ट काहीतरी चुकीचं बोलली असेल, त्यानंतर तुम्ही एकत्र बसून जेवताय, सगळ्या गोष्टी करताय, पण रात्री झोपल्यानंतर मात्र तीच गोष्ट आठवणार, मला ती बोललीच म्हणजे काय.
म्हणजे रात्री झोपताना आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं, पहाटे उठल्यानंतर आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं, कुठच्या गोष्टींवर तुमचं माइंड वर्क करतंय. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही विचार करताय छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील तुम्हाला थोडंसं फोकस करून वागावं लागेल. आज कित्येक पालकांना वाटतंय की मुलं अभ्यास करत नाही, मुलं मोबाईल यूज करतायत. तर महात्मा गांधींची एक तुम्हाला छान गोष्ट सांगेन, की महात्मा गांधी असेच एका दिवशी बसले होते, तर एक लेडीज त्यांच्या इथे आली. आणि लेडीज काय बोलली की माझा मुलगा खूप गोड खातोय, प्लीज त्याला असं काहीतरी सांगा की त्याने गोड खाणं थांबवलं. तर महात्मा गांधी बोलले की 4-5 दिवसांनी या. मग त्या लेडीज गेल्या. त्यांना पण प्रश्न पडला, फक्त त्याला सांगायचंय की गोड खाऊ नको. पण 4-5 दिवस कशाला सांगतायत? 4-5 दिवस झाले आणि त्यानंतर पुन्हा त्या महात्मा गांधींकडे आल्या. महात्मा गांधींनी मग त्या मुलाला समजून सांगितलं की गोड खाऊ नये किंवा गोड खाल्यानंतर काय दुष्परिणाम होतो. मग त्या लेडीजने विचारलं, फक्त एवढंच सांगायचं होतं. मग 4-5 दिवसांनी पहिलं मला का बोलवलं? त्यावर गांधीजींनी काय सांगितलं, की मलाच सवय होती गोड खायची. आधी मी प्रयत्न केला, मी असं काय करू ज्यामुळे माझी ती सवय सुटेल. मी गोड खाणं कमी करेल, मी गोड खाणं बंद करेल. जेव्हा मी ते बंद करेल, माझ्यामध्ये चेंज होईल, तेव्हाच मी त्या मुलाला सांगू शकते. मग तुम्ही आता विचार करा, तुम्ही मुलांना सांगताय की मोबाईल वापरू नका. पण तुम्ही मोबाईल यूज करायचं कमी करताय का? मुलं कोणाचं कॉपी करतायत? मुलं दिवसभर कोणाला बघून मुलांना असं वाटतं मी माझ्या आईसारखं व्हावं, मी माझ्या वडिलांसारखं व्हावं. पण वडीलच जर मोबाईल यूज करताय किंवा आई जर कंटिन्यू मोबाईल यूज करत असेल, तर का मुलांनी आई वडिलांसारखं वागू नये? बाकीचं तर आई वडिलांसारखं वागावं. चांगलं शिकावं आईसारखं, बाबांसारखं, चांगला जॉबला जावं बाबांसारखं. मग मुलांनी मोबाईल का बघू नये बाबांसारखा किंवा आईसारखा? साधी गोष्ट आहे, सिंपल गोष्टी आहे. कारण की आई वडिलांनाच मुलं फॉलो करत असतात. मग काही गोष्टी आपल्यामध्ये चेंजेस जर तुम्ही केलात, तरच तुम्हाला त्याचा 100% रिझल्ट मिळणार. ओके मॅम, जर मुलगा जवळ असेल तर तो लगेच पकडेल तुम्हाला. आहे की जवळ? नाही तर तो लगेच पकडेल. नाही आज नाहीये. त्याने ऐकलंय, आता तो म्हणेल बाबा तुम्ही मोबाईल यूज करताय आणि मला सांगताय करू नका. पण ह्या रिअल गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही स्वतः मोबाईलचा वापर कमी कराल, तेव्हा मुलांना समजेल की मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे. बरोबर आहे? तर आता आपण मेन सेशनला येऊया. जो सेशन सगळ्यांना आवडतो म्हणजे पेंडुलम डाउजिंग. आहे सगळ्यांकडे? एवढ्या लांबीचा दोरा पाहिजे आणि त्या दोऱ्याला ती अंगठी बांधून घ्या पटकन. एवढं खूपही मोठा नको. हा, अलका मॅम कडे डाउजर असेल मे बी. हे बघा, एवढा दोरा लांबीचा खूप झाला. खूपही दोरा लांब नको. ज्यांच्याकडे डाउजर आहे त्यांनी डाउजर घेऊन बसा. पूजा, बाकीच्यांना मी म्यूट करते. ओके, सगळ्यांना म्यूट करते. प्रॅक्टिकल करू सगळ्यांनी. मस्त प्रॅक्टिकल आहे. एन्जॉय कराल. व्हिडिओ ऑन करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. स्टार्ट करूया. आले सगळे? दोरा आणि अंगठी घेऊन आले? बांधून घ्या बघू दोरा. अंगठीला दोरा बांधून घ्या. एवढ्या लांबीचा दोरा पाहिजे. सिंगल असेल तरी चालेल, डबल असायची गरज नाही. सिंगल पण चालेल. ह्याला म्हणतात डाउजर. हा क्रिस्टलचा डाउजर असतो. या डाउजरने तुम्ही तुमच्या 7 चक्र बॅलन्स आहेत की नाहीत, इम्बॅलन्स असेल तर बॅलन्स कसं करायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, किंवा इव्हन आपले असे काही स्टुडंट आहेत किंवा आपण प्रॅक्टिकल करून घेतो की जर तुम्हाला शुगर असेल तर आधी डाउजरला विचारायचं माझी शुगर रेंज किती आहे, आणि त्यानंतर तुम्ही शुगर चेक करायची. मशीनमध्ये तेवढी शुगर येईल. असा जादुई डाउजर आहे. ओके, तर सुरुवात करूया. पहिला डाउजर डाव्या हातामध्ये ठेवा. डाउजर डाव्या हातामध्ये ठेवायचे. उजवा हात वर ठेवा आणि रेखीची प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. माझ्या आईवडिलांची आभारी आहे. समस्त गुरुजनांची आभारी आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. डोळे बंद. अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. आणि ही ऊर्जा
मी या डावझरला प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. आता डावझरला सांगा की हे डावझर मी माझ्याबद्दल विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर दे. डावझर समोर घ्या आणि डावझरला सांगा की हे डावझर क्लॉक वाईज फिर. हे डावझर क्लॉक वाईज फिर किंवा हे डावझर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिर. चला सांगा बघू, लगेच ऐकतो. हे डावझर क्लॉक वाईज फिर. व्हेरी गुड. किती जणांचा फिरतोय? हो मॅडम, फिरते फिरते. फिरतंय ना? व्हेरी. स्टॉप बोला त्याला, स्टॉप बोला. स्टॉप. ऐकलं ना? जेवढं बाकीचं ऐकत नाही घरात, मिस्टर ऐकत नाही तेवढं हा ऐकणार बघा आता. आता त्या डावझरला सांग हे डावझर अँटी क्लॉक वाईज फिर. फिरतोय अँटी क्लॉक वाईज? सगळ्यांचा फिरतोय? कोणाचा फिरत नाही त्यांनी मला जरा सांगा बघू. हे डावझर अँटी क्लॉक वाईज फिर. ओके, त्याला स्टॉप बोला. स्टॉप. ओके, आता त्याला सांगायचं की हे डावझर आडव्या रेषेत फिर. मॅम फिरतोय स्टॉप बोला. मॅम. फिरतोय ना? स्टॉप बोला. आता त्याला सांगा हे डावझर उभ्या रेषेत फिर. मी काय सांगितलं होतं रेकी रेकीचं जे काही माझं प्रवचन ऐकलंय त्यापेक्षा या प्रॅक्टिकलला तुम्हाला जरा मजा येईल. कारण की हा सेशन खूप स्टुडंट एन्जॉय करतात. काहीतरी छान वाटतं. एवढं छान टेक्निक आहे ही. रेकी ऊर्जा तर पॉवरफुल आहेच, पण थोडस मजा मस्ती किंवा एन्जॉय करण्यासाठी हा सेशन खूप छान. ओके, आता त्याला स्टॉप बोला. ओके, आता काय करायचंय? सगळ्यांनी उठायचंय. किचन मध्ये जाऊन एनर्जी चेक करायची की डावझरला बोलायचं की हे डावझर आता किचनची एनर्जी कशी आहे. देवखोलीत जायचंय. देवाच्या घरात जाऊन विचारायचंय की हे डावझर देवाच्या घराची एनर्जी कशी आहे. विद्या मॅम निघाल्या पण. आणि नंतर वॉशरूमच्या तिथे नक्की दरवाजा ओपन करून बघायचंय आणि तिथे बघायचंय की एनर्जी कशी आहे. किंवा जिथे तुम्ही कचरा फेकताय तिथे जाऊन बघायचंय. जिथे तुमचा कचऱ्याचा डब्बा असेल तिथे त्याला विचारायचं की इथे एनर्जी कशी आहे. चला बघू, पटकन पळा. पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं कळणार? कसं कळणार? क्लॉकवाईज फिरलं तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरलं तर निगेटिव्ह. ओके ओके. ओके. हा. चल. सरळ रेषेत फिरत असेल तर मॅम, काय म्हणताय? सरळ रेषेमध्ये फिरत असेल तर आधी बघून तर या. कसं फिरतोय ते येऊन मग सांगा मला. शक्यतो सरळ रेषेत फिरणार नाहीये. एनर्जी दाखवतोय. क्लॉकवाईज फिरेल किंवा अँटी क्लॉकवाईज फिरेल. सगळ्यांनी मुख्य दरवाजाच्या इथे जावा. देवखोलीत जावा आणि वॉशरूमच्या इथे जायला विसरू नका. ठिकाणी रिझल्ट सांगा काय काय रिझल्ट मिळेल. किरण सर, काय रिझल्ट आला?
आयशा मॅम एका एकाने सांगा. देवखोलीत बाथरूमच्या इथे कसा रिझल्ट आहे? देवखोलीच्या इथे पॉझिटिव्ह म्हणजे क्लॉकवाईज फिरते आणि बाथरूमच्या इथे गेले पूर्ण दार ओपन केलं तर ते अँटी क्लॉकवाईज फिरायला लागले. अश्विनी मॅम. राजेश सर. बोला एका एकाने सांगा बघू तुमचा रिझल्ट. किचन मध्ये हा कोण सांगताय? बोला अश्विनी मॅम. किचन मध्ये एकदम पॉझिटिव्ह मध्ये फिरला असा म्हणजे आडवा. बोल क्लॉकवाईज. हा. बाथरूमच्या इथे बाथरूम मध्ये पण राजेश सर. मॅडम प्रियंका मी जरा मॅम बाहेर आहे. बोला. नंतर मी हॅलो. ओके प्रियंका मॅम तुम्ही बोला. आणि जरा निगेटिव्ह जरा असं हे झालं. ओके ओके दिगंबर सर बोला. मुलाने हात वर करून ठेवलेला आहे कधीपासून, बिचारायला बोलायचंय. काय बोलतोय बाळा? बोल. नाही पप्पा बोलते मग मी बोलेन. हो ना. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, जसं किचनच्या तिकडे गेलो ना क्लॉकवाईज फिरलं, टॉयलेटच्या तिकडे थोडं अँटी क्लॉकवाईज आणि हळूवार फिरत होतं. देवघराच्या इथे छान फिरलं क्लॉकवाईज हळूहळू. Clockwise. येस तू सांग. थँक्यू. तू सांग. नाही ठीक थँक्यू. वेलकम. तडके मॅम. मॅम किचन मध्ये स्टॉप होतं, काहीच नाही झालं. मंदिरामध्ये थोडस हे झालं, स्लॅन्टिंग लाईन आपलं ऍडव्हिलाइश झाली आणि डस्टबिनच्या इथे खूप अँटी क्लॉकवाईज काउंट झालं. आता उद्या काय करायचंय? प्रत्येक घराचे किंवा एखाद्या रूमचे चारही कोपरे आधी बघायचंय, डावजरला विचारायचंय एनर्जी कशी आहे, आणि नंतर मिठाच्या पाण्याने तुम्ही फरशी पुसून घ्या, व्यवस्थित साफ वगैरे करा रूम, आणि त्यानंतर पुन्हा विचारा काय एनर्जी. प्रत्येकाला समजेल की आपण जे उपाय सांगतोय ते किती स्ट्रॉंग असतात. आणि हे जे डाउजिंग आहे ते एवढं म्हणजे परफेक्ट तुम्हाला सांगतं त्याच रिझल्ट, की तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, हे करू की ते करू, किंवा एखादा निर्णय घ्यायचा आहे, फक्त ट्रस्ट असणं गरजेचं आहे. एकच गोष्ट, ट्रस्ट 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 आणि ट्रस्ट. जेवढं तुम्ही ट्रस्ट ठेवाल तेवढाच रिझल्ट तुम्हाला मिळेल. तर आता 5 दिवसामध्ये आपण काय शिकलो? सिलेबस आपला कम्प्लीट होत आलेला आहे. 5 दिवसामध्ये काय काय शिकलो? सगळ्यात पहिला आपला माइंडसेट रेडी केला. आपल्याला जे पाहिजे त्यासाठी माइंडसेट रेडी केला. आपल्याला दुःख नकोय तर आपल्याला आनंद पाहिजे. मग दुःख नको आहे असंही बोलायचं नाही. बोलताना काय बोलायचं? यस, मला हॅपीनेस पाहिजे, मला आनंद पाहिजे, मला निरोगी जीवन जगायचं नाहीये. कारण की जेव्हा तुम्ही निरोगी बोलताय तेव्हा तिथे रोग हा शब्द आपल्या माइंडमध्ये येतो, आणि त्यासाठी आपल्याला अफर्मेशन काय द्यायचंय की मला आरोग्य संपन्न जीवन जगायचं आहे. काय बोलायचंय? मला आरोग्य संपन्न जीवन. किती तुम्हाला लोन असेल, किती तुम्ही फायनान्शियल स्ट्रगल मध्ये असाल, तरी तुम्हाला एक सेंटेन्स बोलायचंय, ते म्हणजे मी फायनान्शियल स्टेबल आहे. जेव्हा तुम्ही फायनान्शियल स्टेबल असाल तेव्हा नक्कीच तुम्ही कुठच्याही लोन मध्ये नसाल. बरोबर आहे? त्यामुळे विचार करणं आणि तुमचे काही अफर्मेशन तुम्ही बोलताय, म्हणजे अफर्मेशन म्हणजे काय? तर तुम्ही चालता बोलता जे काही बोलताय, बरोबर आहे, काम करताना बोलताय, त्यालाच बोलतात अफर्मेशन. अफर्मेशन अफर्मेशन म्हणजे भरपूर युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ मिळाले असतील, असंच अफर्मेशन असतं तसंच अफर्मेशन नाही. तुम्ही ज्या सूचना तुमच्या मेंदूला देतात त्याला समजायचं अफर्मेशन. मग तुम्ही इंग्लिशमध्ये द्या, मराठीमध्ये द्या, मालवणीमध्ये द्या किंवा कोकणीमध्ये द्या. जे तुम्ही तुमच्या मेंदूला सांगताय त्याला काय बोलतायत? अफर्मेशन. त्यानंतर आपण बघितलं, आपण जे बोलतो तेच कसं वर्क होतं. जसं आपलं लहान बाळ धावतोय आणि त्याला म्हणतोय बाळ धावू नको पडशील, बाळ धावू नको पडशील, म्हटलं तो बाळ पडतो. म्हणजेच आपण जे त्याच्याबद्दल बोलतो, जे आपण त्याला अफर्मेशन देतो तेच त्याच्या आयुष्यामध्ये घडतं. ओके. त्यानंतर रेकी बघितली, रेकीची हिस्ट्री बघितली,
बरोबर आहे. 7 चक्र बघितली आपली, वेगवेगळे मेडिटेशन आपण बघितले. सगळ्यांना पुन्हा रिकॉल झालं काय 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 आपण बघितलो. तर आता आपल्याला अजून काही क्वेश्चन आहेत तुम्हाला. एकच मिनिट. काही क्वेश्चन आहेत की किती जणांना वाटतंय की रेकी तुमच्या आयुष्यात असावी. एकच रेकी आपल्या आयुष्यात असावी. आणि जर असावी तर आपला नक्कीच युनिव्हर्सला प्रत्येक गोष्टीचं क्लॅरिटी लागते. तुमच्या आयुष्यात जर रेकी असावी तर ती का असावी कोण सांगेल. तुमच्या आयुष्यात रेकी असावी. माधवी मॅम, तुम्हाला का वाटतं की तुमच्या आयुष्यात रेकी असावी? आवाज आवाज येत नाहीये. आवाज येतोय? बाकीच्यांना आवाज येतोय? आवाज येतोय? माधवी मॅमचा हो आवाज येतोय मॅम. माधवी मॅमचा आवाज येतोय का सगळ्यांना? नाही. माधवी मॅम आवाज येत नाहीये. सगळ्यांना म्यूट करते मी. ओके, माधवी मॅम तुम्हाला मी अनम्यूटचा ऑप्शन देते, अनम्यूट करा. आता येतोय? हा, आता येते. बोल. गेले 5 दिवस झाले मॅडम जे तुमच्याकडून रेकी बद्दल ऐकलंय आणि जे शिकलंय त्यातनं एक रेकी बद्दल विश्वास निर्माण झालाय की ह्या रेकीमुळे आपण आपल्या पर्सनल तसंच फॅमिली आणि बाकीच्या आयुष्यामध्ये पण त्याचं एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपण काहीतरी घडवू शकतो. नक्कीच. व्हेरी गुड. म्हणजे हा विश्वास निर्माण होणं सगळ्यात महत्वाचं. अजून कोणाला असं वाटतंय की रेकी त्यांच्या आयुष्यामध्ये असावी? बोला मॅम. बोला मॅम. मला वाटतं आपल्या घरात एकटं तरी माणूस रेकीला पाहिजेच. काहीतरी कोणाला झालं तर त्यांना रेकी देऊ शकते. असंच गोष्ट माझ्या बहिणीची घडली जेव्हा कोरोना व्हायरस आला होता तेव्हा. तर तिला कोरोना झाला आणि आता असं वाटतं का तेव्हा रेकी असली होती तर आज मी तिला हेल केलं असतं. नक्कीच, असं कारण वाटतं की तेव्हा माहिती कोरोनाच्या वेळी रेकी कशी यूज झाली तर डिस्टन्स सिलिंगने वॉटर चार्ज करून, फूड चार्ज करून रेकीचा खूप छान रिझल्ट मिळालेला आहे. डिस्टन्स सिलिंगने खूप छान वर्क केलं रेकीने. आणि म्हणून सांगते की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रेकी असावी. कारण की ती ऊर्जा आता तुम्ही शिकलात, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही यूज करू शकता. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. पहिलीमध्ये शिकलेला सिलेबस दुसरीमध्ये नसतो. सेकंड स्टँडर्डला शिकलेला सिलेबस फोर्थमध्ये नसतो. पण फीज दरवर्षी वाढत जाते. पण रेकी ऊर्जा अशी नाहीये, एकदा शिका आयुष्यभर तुम्ही यूज करू शकता. साधी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही 60+ व्हाल, 60+ झाल्यानंतर आपल्या शरीराचे अवयव थोडे थोडे कमी वर्क करायला लागतात. आणि त्यावेळी आपलं काय असतं की आपल्या मुलांनी कुठेतरी सेटल व्हावं. नक्कीच त्यावेळी तुमची मुलं असतीलच तुमच्या बरोबर असं नाही, किंवा असलीच तर ती जॉबला वगैरे असतील, ती स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असतील, ती स्वतःच्या संसारामध्ये बिझी असतील. मग प्रत्येक वेळी तुमचा पाय दुखला तर तुमची मुलं तुम्हाला घेऊन जाणार आहेत का डॉक्टरकडे? कंबर दुखते लगेच तुम्हाला डॉक्टरकडे नेणार आहेत का? त्यांना तेवढा टाइम असणार आहे का? नाही. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता? स्वतःचा उपचार स्वतः करू शकता, ज्यासाठी तुम्हाला डॉक्टरची पण गरज नाही. गरज नाही असं मी म्हणू शकत नाही, पण जो प्राथमिक उपचार आहे तो तुम्ही नक्कीच रेकीचा देऊ शकता. असं म्हणू शकत नाही आपण नक्कीच की डॉक्टरांचं म्हणजे डॉक्टरची गरज नाही असं नाही, सॉरी. पण प्राथमिक जो उपचार आहे तो तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता. बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला लगेच आता बघा, रात्री 11-12 वाजता समजा एखाद्याचं डोकं दुखतंय. डोकं कशामुळे दुखतंय? ऍसिडिटीमुळे. मग ऍसिडिटीचे काही पॉइंट आहेत, ते जर पॉइंट तुम्ही प्रेस केलात तर ऍसिडिटी कमी होते, डोकं दुखायचं कमी होतं. अदरवाईज तुम्ही हिलिंग जर दिलात तरी देखील, पाणी चार्ज करून दिलात तरी देखील ऍसिडिटी कमी होईल. मग त्यासाठी रात्री 12 वाजता डॉक्टरच्या घरी जाणं गरजेचं आहे का? कारण तेव्हा तर क्लिनिक बंद असेल.
बरोबर आहे. म्हणजे एकदा शिकलेली ऊर्जा लाईफ टाईम तुमच्या सोबत राहणार आहे. ओके. अजून कोणाला काय वाटतं की रेकी का असावी आपल्या आयुष्यामध्ये? म्हणजे प्रत्येकाचे काही काही लोक मुलांसाठी शिकतात की मुलांचं अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढावं. बघा कसा डावजर घेऊन बसलाय. छान वाटलं बाळा तुला? काहीतरी मॅजिक वाटलं? पूर्ण शिकवून घे बाबांकडून. 10 वर्ष झाली असते तर तुला मी बसवलं असतं रेकीला. छोटा आहे ना? ओके. अजून कोणाला वाटतं की रेकी आपल्या आयुष्यामध्ये असावी? काही क्वेश्चन तुम्हाला विचारते की रेकी सगळ्यात पहिलं की रेकी आपल्या आयुष्यात का असावी? तर रेकी हा शिकण्याचा क्लास नाही, रेकी ही जगण्याची कला आहे. आता 5 दिवस झाले एकाने मला विचारलं नाही की मॅडम तुम्ही कोण आहात? का आम्ही तुमचं ऐकून घ्यावं? कोणी विचारलं का आम्ही का तुमचं ऐकून घ्यावं? नाही. आणि हे मी स्वतः अनुभवलंय की काय काय आपल्यामध्ये रेकीमुळे होऊ शकतं. ओके. तर आपण थोडंसं बघू की रेकी आपल्याला कशा प्रकारे मदत करेल. तर आई वडील असाल तुम्ही किंवा घरातील एखादी व्यक्ती असाल तर रेकी शिकल्यानंतर तुम्ही कोणावर डिपेंड राहणार नाही. घरात कोणी आजारी असेल तर डॉक्टरच्या औषधांसोबत तुम्ही स्वतःला हिलिंग देऊ शकता. मुलांसाठी तुम्ही कसं करू शकता तर मुलं एक्झामला गेली आहेत किंवा इंटरव्ह्यूला आहेत तर तुम्ही घरी बसून हेल्पलेस तुम्हाला वाटतंय तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता? रेकी देऊ शकता त्यांना. की मुलांचा अभ्यास झालेला आहे, त्यांनी व्यवस्थित पेपर लिहावा किंवा इंटरव्ह्यू त्यांचा व्यवस्थित व्हावा. मुलं जे अस्वस्थ वाटतंय त्यांना ते कमी होण्यासाठी देखील तुम्ही मुलांसाठी रेकी देऊ शकता. डिस्टन्स हिलिंग सगळ्यात महत्वाचं पण की जगाच्या पाठीवर कुठे एखादी व्यक्ती असेल, तुम्ही इंडियामध्ये आहात, तुमचं मूल किंवा तुमचं जे काही नातेवाईक असतील, फ्रेंड असतील, जगाच्या पाठीवर कुठेही असेल, अमेरिकेमध्ये असेल, इंग्लंडमध्ये असेल, चीनमध्ये असेल, कुठेही असेल तरी तुम्ही घर बसल्या त्यांच्याशी कनेक्शन स्थापन करून तुम्ही त्यांना रेखीव ऊर्जा देऊन त्यांचा उपचार करू शकता. ओके. आता बघा की तुमचं मूल जर हॉस्टेलला असेल आणि रात्री बोलतंय की मला ताप आलाय, तुम्ही काय करू शकता? लगेच 1 मिनिटात तिथे जाऊ शकता का? नाही. पण तुम्ही लगेच 10 मिनिटात रेकी हिलिंग देऊन त्यांना नक्कीच उपचार करू शकता. त्यांचा फीव्हर कमी होईल. त्यांना जो काही त्रास होतोय, जो काही निगेटिव्हिटी आहे ती नक्कीच रिमूव्ह होऊ शकते. ओके. अन्न पाणी चार्ज करण्याची ताकद बघा फक्त कोरोनाच्या टाइमला अन्न आणि पाणी चार्ज केलं ते पण कशाने? डिस्टन्सने. तरी देखील रिकव्हरी खूप छान आलेली होती कोरोनाच्या वेळी. ओके. त्यामुळे दररोज जर तुम्ही अन्न पाणी चार्ज केलं, तुमच्या घरच्यांना दिलं, तर ते कसं करायचं? जिथे तुम्ही सगळ्यांसाठी पाणी भरून ठेवता, तर तिथे रेकीची प्रार्थना करायची आणि रेकीला सांगायचं की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य संपन्न जीवन प्राप्त होते. ओके. जर एखादा डिसीज असेल, आता डायबिटीसचं पेशंट असेल, तर त्याच्यासाठी स्पेशली तुम्ही म्हणजे ते अन्न चार्ज करून देऊ शकता. ओके. आता रेकी म्हणजे काय? तर औषधाआधीची काळजी. किती जणांना वाटतं की खरंच रेकी म्हणजे औषधाआधीची काळजी आहे? ताप आला, तुम्ही स्वतःला हील करा, लगेच मेडिसिन घ्यायची गरज नाही. तुम्हाला पेन होतंय कुठे? तुम्ही रेकी हिलिंग द्या, लगेच मेडिसिन घ्यायची गरज नाही. म्हणजेच रेकी ही औषधाआधीची काळजी आहे. आता आजारी माणसासाठी तुम्ही आशेचा किरण बनू शकता की नाही? आजारी माणसासाठी तुम्ही आशेचा किरण बनू शकता की नाही? तर यस, काही लोक असे असतात ज्यांच्यासाठी आशेचे किरण कमी झालेले असतात. रेकी शिकून तुम्ही कुणाच्या आयुष्यात तो एक किरण बनवू शकता. स्वतःची ओळख. जसं मी सांगितलं आता माझी स्वतःची ओळख झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच हिलर किंवा आपण जवळ-जवळ आता मी तुम्हाला सांगते, की जवळ-जवळ 500 हिलरचा एक ग्रुप आमचा आहे. ज्यामध्ये जर कोण सीरियस पेशंट असेल, तर आम्ही तिथे मेसेज टाकतो, की जस्ट हिलिंग द्या. लगेच हिलिंग देतात आणि बऱ्यापैकी त्याची रिकव्हरी आहे. फक्त बरं होण्यासाठीच हिलिंग मागतात का? तरी नाही. खूप एजेड पेशंट आहे आणि अगदी त्याची शेवटची स्टेप आहे आणि तुम्हाला माहिती आहे, की बेडवर खूप दिवस पेशंट असला, तर त्या पेशंटला जखमा होतात, पाणी यायला लागतं. आणि जेव्हा डॉक्टर हे सांगतात, की आता ही व्यक्ती जगू शकत नाही, पण त्याचा तो त्रास कमी होण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला मुक्त करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी देखील रेकी देऊ शकता. तर त्याने देखील जर त्या व्यक्तीला त्रास होणार असेल किंवा खूप दिवसांपासून ती बेडवर असेल, तर नक्कीच रेकी हिलिंग दिल्यानंतर काय होतं? त्या व्यक्तीचा आत्मा सद्गतीला लागतो. ओके. हा क्लास फक्त हिलिंग शिकवत नाही, तर हा क्लास तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य ओळखायला शिकवतो. किती जणांना स्वतःचं सामर्थ्य कळलं?
तर यासाठी एक मी तुम्हाला स्टोरी सांगेन, अजून 10 मिनिटं क्लास एक्सटेंड होईल. ओके. स्वतःचं सामर्थ्य किंवा स्वतः आपण आता म्हणतो ना, हाऊसवाईफ असला म्हणून काय आलं, स्वतःची किंमत स्वतः ठरवायची. एक गोष्ट सांगते की एक बाळ म्हणजे जवळजवळ 6वी-7वी मध्ये असेल, तर एक्झाम मध्ये मार्क्स कमी पडल्यामुळे शांत बसलेलं होतं. मग त्याच्या आजीने काय केलं की त्याच्या हातात काही दगड दिले आणि त्याला काय सांगितले की तू हे दगड नेऊन कशावर विक, रोडवर विक, जिथे भाजी मार्केट असेल. तर तो बाळ गेला आणि तिथे उभा राहिला आणि बोलायला लागला की 20 रुपयाला 5 दगड, 20 रुपयाला 5 दगड. तर आजूबाजूला येणाऱ्या लोकांनी काय केलं, 20 रुपयाला 5 दगड, एवढं काय त्या दगडामध्ये, दे बघू मला. पण त्याला आजीने काय सांगितलं होतं, दगड विकायचे नाही. ते 20 रुपयाचे 5 दगड घ्यायला जेव्हा एखादी व्यक्ती रेडी झाली, तेव्हा तो घरी आला. त्यानंतर त्याने आजीला सांगितलं की आजी, हे 20 रुपयाला 5 दगड घ्यायला रेडी होते. मग आजीने सांगितलं की आता तू शहरामध्ये जा आणि शहराच्या मार्केटमध्ये बसून बोल की हे दगड 1000 रुपयाला 5 आहे. मग त्याने तेच केलं. शहराच्या मार्केटमध्ये जाऊन त्याने 5 दगड 1000ला द्यायला. 1000ला 5 दगड, एवढं काय ह्या दगडांमध्ये आहे, एवढे काय हे स्टोन आहेत, त्याचा काय उपयोग असेल. अशीच एखादी व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने काय म्हटलं की हे 5 दगड मला पाहिजेत. आजीने काय सांगितलं होतं, जेव्हा तुला एखादी व्यक्ती अशी येईल की ते दगड पाहिजे म्हणेल, तेव्हा त्याला नाही म्हणायचं आणि घरी यायचं. तसंच झालं. त्यानंतर त्या व्यक्तीला अशा शोरूम मध्ये पाठवण्यात आलं, ज्या शोरूम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दगड होते आणि त्या दगड तिथे जाऊन तिला काय सांगितलं, आजीने तिला, त्या बाळाला, की त्या शोरूम मध्ये जाऊन असं सांगायचं की हे 2 लाखाला 5 दगड आहेत. मग आजीने सांगितल्यावर तो बाळ तिथे गेला. मोठं शोरूम होतं जिथे वेगवेगळे दगड होते आणि त्या बाळाने तिथे सांगितलं की हे 5 दगड 2 लाखाला आहे. तर ते 5 दगड 2 लाखाला देखील घ्यायला तिथे व्यक्ती अवेलेबल होते. म्हणजे समजलं, तुम्ही जसा विचार कराल, जशी तुम्ही किंमत ठरवाल, तशी तुमची स्वतःची किंमत ठरते. तुम्ही जर तो दगड 20 रुपयाला विकताय तर 20 रुपयाला पण घ्यायला रेडी आहे. पण तोच दगड जर तुम्ही 2 लाखला देताय, तर तेच दगड 2 लाख रुपयांना घेणारे पण व्यक्ती आहे. म्हणजेच तुमची व्हॅल्यू तुम्ही काय ठरवताय, मी फक्त हाऊसवाईफ आहे असं न म्हणता, यस मी काहीतरी माझ्या आयुष्यात करणार आहे, अशी जर तुम्ही तुमची व्हॅल्यू ठरवलात तर ते पॉसिबल आहे. जर दगड 2 लाख रुपयाला जात असतील तर तुमची व्हॅल्यू किती आहे? किती आहे राजेश सर? तुमची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? किंवा एखाद्याने ती व्हॅल्यू करूच शकत नाही, एवढं आपलं नॉलेज पाहिजे. बरोबर आहे. एवढं तुम्ही सक्सेस झाला पाहिजे की तुमची व्हॅल्यू कोणी केलीच नाही पाहिजे. बरोबर आहे. स्वतःची व्हॅल्यू एवढी क्रिएट करा, स्वतःला एवढं सक्षम बनवा की समोरच्या व्यक्तीला बघताना असं वाटलं नाही पाहिजे की ही काय व्यक्ती. समोरच्या व्यक्तीला बघताना असं वाटलं पाहिजे की यस, ह्या व्यक्तीमध्ये असं काहीतरी आहे की त्याची व्हॅल्यू आपण करू शकत नाही. ओके. त्यानंतर वय वाढतं तेव्हा येणाऱ्या दुखण्यासाठी, जसं की एका वयानंतर हातपाय दुखतात किंवा बॅक पेन, जॉईंट पेन होत आहेत, तर हे नॉर्मल आहे. पण जर तुम्ही रेकी शिकलात तर तुम्हाला दरवेळी डॉक्टरकडे धावायची गरज नाही. आज शिकलेली रेकी हिलिंग तुम्ही पिढ्यानपिढ्या चालू शकता. ओके. तर आता रेकीमध्ये काय काय शिकतो, तर डिस्टन्स हिलिंग शिकतो, काही सिम्बॉल शिकतो, डिस्टन्स हिलिंग शिकतो, स्वतःचा ड्रीम पूर्ण करण्यासाठी विश बॉक्स कसा बनवायचा आणि तो विश बॉक्स कसा आपण ऍक्टिव्ह करायचा ते शिकतो. घरातील निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी कपूर दिया कसा यूज करायचा हे आपण शिकतो. घरात निगेटिव्हिटी येऊच नये त्यासाठी आपण पिलर कसे बनवायचे. आता हे पिलर खरोखर लाकडाचे आणून ठेवायचे नाही, तर ते इमॅजिनेशनचं असतं वर्क. तर ते पिलर कसे ठेवायचे, घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ नये, किंवा घरात जर निगेटिव्हिटी असेल तर ती कशी रिमूव्ह करायची ते शिकवतो. घराला सायकिक अटॅक झालेला असेल, एखाद्या व्यक्तीला सायकिक अटॅक झालेला असेल, तर तो सायकिक अटॅक म्हणजेच काळा जादू झालेला असेल तर तो कसा रिमूव्ह करायचा हे शिकवतो. आणि जसं हवाई टकाटा यांनी स्वतःचा कॅन्सर हील केला, तर तो कसा केला, तर सायकिक सर्जरी त्याला म्हणतात. तर माइंड लेवलवरची जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती रिमूव्ह कशी करायची ते देखील आपण रेकीमध्ये शिकवतो. सगळ्यात महत्वाचं एक असं मेडिटेशन तुम्हाला शिकवलं जातं, त्याचं नाव आहे कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन. या मेडिटेशन मध्ये आपण काय करतो, तर तुम्ही जे पास्ट लाईफचं कर्मास आहे, तुम्हाला माहिती आहे आपण 3 जन्माचे कर्मा घेऊन ह्या जन्मात आलेलो असतो. तुमच्या आई वडिलांचे कर्म तुम्ही कॅरी फॉरवर्ड करत असतात आणि हेच कर्म पुढे जाऊन आपल्या मुलांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे पास्ट लाईफ मधील जे काही आपले कर्मास आहेत ते कसे क्लिअरन्स करायचे
किंवा हे असं एक मेडिटेशन आहे की तुम्ही मेडिटेशन करणार आणि तुमच्या पूर्ण फॅमिली मेंबर्सला त्याचा रिझल्ट मिळतो. म्हणजे तुम्ही जेव्हा मेडिटेशनला बसता तेव्हा तुम्ही इमॅजिन करू शकता की तुमचे फॅमिली मेंबर तुमच्या सोबत आहेत आणि त्याचा रिझल्ट तुमच्या फॅमिली मेंबर्सला पण मिळतो. तर हे आपला सेकंड लेवल मास्टर लेवलचा सिलेबस आहे. ओके, तर आता आपण रेकी लेवल 1 शिकलोय. जी 5 डेजची आहे त्याला स्वयंशुद्धीकरण काळ म्हटलं जातो किंवा स्पर्श चिकित्सा म्हटलं जातं, जर तुम्ही स्वतःसाठी यूज करणार. तर आता पुढे काय, तर पुढे आपण सेकंड लेवल, मास्टर लेवल आणि ग्रँड मास्टर लेवल. ग्रँड मास्टर लेवल म्हणजे ज्यांना माझ्यासारखे क्लास घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी 1 लाख रुपीज किंवा त्यापेक्षा जास्त 3 महिन्यानंतर कसे तुम्ही अर्न करू शकतात याचा रोडमॅप तुम्हाला दिला जातो. त्याच्याबरोबर तुम्हाला सगळे नोट्स दिल्या जातात. तुम्हाला पीपीटी कसं बनवायचं ते शिकवलं जातं किंवा तुमचा बिझनेस कसा ग्रोथ करायचा. 3 महिन्यानंतर तुम्ही 1 लाख रुपीज पर मंथ 1 हावर म्हणजे एका तासाने तुम्ही कसे अर्न करू शकता हे तुम्हाला शिकवलं जातं. सेकंड लेवलमध्ये तुम्हाला आता जो सिलेबस सांगितला तो शिकवला जातो. मास्टर लेवलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची सायकिक सर्जरी म्हणजे स्वतःवर ब्लॅक मॅजिक झाला तो कसा काढायचा, घरावर ब्लॅक मॅजिक झाला कसा काढायचा. खूप मोठे आजार आहेत जसं की कॅन्सर सारखा पेशंट हील केला तसंच वेगवेगळ्या आजारांमधून त्या पेशंटला हील कसं करायचं ते शिकवलं जातं. आणि याबरोबर आता जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला स्पेशल गिफ्ट म्हणजे आता तुम्ही हा जो काही पेंडुलम ब्राउझिंग शिकला जस्ट बेसिक तुम्ही म्हणजे पेंडुलम ब्राउझिंग म्हणजे काय हे तुम्हाला ओळख समजली, पण डीपली त्याचं नॉलेज तुम्हाला स्पेशल गिफ्ट म्हणून शिकवलं जातं. आणि त्याचबरोबर क्रिस्टल थेरपी जे वेगवेगळे क्रिस्टल आहेत कशासाठी यूज करायचे. आणि तुम्हाला एक सांगण्यात म्हणजे मला खूप अभिमान वाटेल की बरेच स्टुडंट माझ्यासोबत वर्क करतायत ऍज अ बिझनेस पार्टनर म्हणून. आता माझी एक टीम आहे जे स्टुडंट माझ्यासोबत बिझनेस पार्टनर म्हणून वर्क करतात आणि कमीत ते 30 ते 40,000 रुपये तुम्ही घर बसल्या देखील अर्न करू शकता जर तुम्ही ऍज अ हिलर म्हणून वर्क केलात. कारण की आज हिलरची जी मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे एका तासाची 1100 रुपये. एक क्लायंट तुम्ही घेतलात 5 दिवस जर तुम्ही त्या क्लायंटवर वर्क करत आहात, 5 दिवस जर तुम्ही हिलिंग देताय तर 20 ते 30 मिनिटामध्ये तुम्ही 1000 रुपीज अर्न करताय 5 दिवसाचे 5,000. तर तुम्हाला जर तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्ही काहीच करत नाही आहात, असं वाटतं की सगळे दरवाजे बंद झालेत, पण का बंद ठेवायचे? एखादा दरवाजा तर नक्कीच देवानं दिलेला असतो, जो दरवाजा तुम्ही जर स्वतःहून ओपन केलात, तर नक्कीच तुम्हाला तिथे रिझल्ट मिळतो. त्याप्रमाणे जर तुम्ही हाऊसवाईफ असाल आणि स्वतः जर थोडीशी रेकीची साधना केली, तर रेकीमध्ये तुम्ही येऊन ऍज अ हिलर म्हणून मास्टर लेवल कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमचं करिअर सेट करू शकता. कमीत ते 30 ते 40,000 रुपये तुम्ही घर बसल्या अर्निंग करू शकता. आता तुम्हाला सांगते की रेकी लेवल 1 ची फी 5,000 आहे. पण जेव्हापासून असं वाटलं की ऍटलीस्ट एका घरामध्ये तरी एक रेकी हिलर असावा की तो अन्नपाणी चार्ज करून का होईना किंवा स्वतः स्पर्श चिकित्सेने का होईना स्वतःला हील करू शकतो हे जेव्हा जाणवलं तेव्हापासून जी रेकी लेवल 1 ची फी 5,000 आहे तो पूर्णपणे मोफत. फक्त तुमच्याकडून काही डोनेशन घेतलं. डोनेशन म्हणजेच रेकी लेवल 1 चा जो शक्तिपात झाला त्याचं डोनेशन. तर त्याच्यातून आपण मुलांसाठी वर्क करतोय की मुलांना वह्या पुस्तकं किंवा कंपास बॉक्स किंवा स्कूल बॅग हे आपण नेक्स्ट वीक मध्ये डिस्ट्रीब्युट करणार आहोत. ओके, सेकंड लेवलची फी 7,000 आहे. मास्टर लेवलची फी 10,000 आहे. क्रिस्टल बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स आपण शिकवतो. मार्केटमध्ये याची प्राइस 5,000 किंवा पेंडुलम डाउजिंग 7,000. ओके, टोटल फी किती होते? 34,000. आफ्टर डिस्काउंट 7,000 रुपीज रेकी लेवल 2, रेकी लेवल 3 म्हणजे मास्टर लेवल, क्रिस्टल बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स आणि पेंडुलम डाउजिंग. पूर्ण जो कोर्स आहे तो कोर्स तुमचा 34,000 चा आहे. आफ्टर डिस्काउंट तुम्हाला 7,000 ला हा पूर्ण कोर्स येतो. 20 डेजचा कोर्स आहे. पण पहिल्या 5 स्टुडंटसाठी 5,555 ने क्लोज होईल. ओके, जर तुम्हाला कोणालाही जबरदस्ती नाही, जर तुम्हाला असं वाटलं की खरोखर ही ऊर्जा तुमच्या आयुष्यात असणं गरजेचं आहे, जे सिरियस आहे ज्यांना शिकायचं आहे त्यांनीच तुम्ही तुमचं नाव या कोर्समध्ये इनरोल करू शकता. कोणालाही जबरदस्ती नाही. पहिल्या 5 स्टुडंटसाठी 5,555 ने 20 दिवसाचा कोर्स राहील आणि 5 स्टुडंट क्लोज झाल्यानंतर 6व्या स्टुडंटला 7,000 रुपये फी राहणार. ओके, तर ज्या इंटरेस्टेड आहेत त्यांनी मला मेसेज करू शकता. QR कोड तुम्हाला सेंड केला जाईल किंवा तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहात त्या ग्रुपमध्ये देखील तुम्हाला सेंड केलं जाईल. ओके,
पुन्हा तुम्हाला मी सांगत नाही, जर तुम्हाला असं वाटत असेल की ही रेखी ऊर्जा तुमच्या आयुष्यात असावी, तुम्हाला या ऊर्जांनी खरोखर फायदा होत असेल किंवा 5 दिवसांमध्ये तुम्ही काहीतरी असं पॉझिटिव्ह अनुभवलं असेल, तर नक्कीच तुम्ही काय करायचं आहे, या ऊर्जा ज्या आहेत आत्मसात करायच्या आहेत. उद्या दुपारी 12 पर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. तुम्हाला QR कोड दिला जाईल. नंबर आहे 9322422059 किंवा तुम्ही ज्या ग्रुपमध्ये असाल त्या ग्रुपचा ऍडमिन नंबर आहे. त्या ऍडमिन नंबरला रात्री आता क्लास झाल्यानंतर तुम्ही विचार करा 5 ते 10 मिनिटं. 5 स्टुडंट झाल्यानंतर 6वा स्टुडंट तुम्ही असेल तर मग सांगू नका की मॅडम असं का झालं. त्यामुळे जेवढं फास्ट तुम्ही रिप्लाय द्याल तेवढा फास्ट तुम्हाला रिझल्ट मिळेल. पण नक्कीच जेवढा सिलेबस तुम्हाला सांगितला त्यापेक्षा लाईफ टाइम तुम्हाला ऍक्सेस असतो. किती वेळा तुम्ही क्लास रिपीट करू शकता, कधी तुम्हाला वाटलं तुम्ही कॉल करू शकता. कुठचाही प्रॉब्लेम असेल, तुमच्या घरातील असेल किंवा बाहेरचा तुमच्या फॅमिली मेंबर्सचा प्रॉब्लेम असेल, तरी देखील तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ऍज अ फॅमिली मेंबर म्हणून प्राण ऊर्जा हिलिंग सेंटरचा एक ग्रुप आहे. तो ग्रुप तुम्हाला मोफत हिलिंग देतो. आनंद सर देतो की नाही, अलका मॅम, आपले काही जुने स्टुडंट आहेत, पूजा, अलका मॅम आहे, आनंद सर आहेत. सर तुम्हाला पूर्णपणे नोट्स पण मिळणार आहेत मॅम. नोट्स मिळणार आहेत, गायडन्स मिळणार आहे. जिथे कुठे तुम्ही थांबताय तिथे तुम्हाला पुश केलं जाईल. सगळं काही पूर्ण जबाबदारी. आता तुम्हाला मी सांगते की फक्त व्हिडिओ ऑन करा, प्रेमाने सांगते. पण जेव्हा तुम्ही सेकंड लेवलला येता तेव्हा तुम्हाला प्रेमाने सांगितलं जात नाही. पूजाला विचारा, व्हिडिओ ऑन केलाच पाहिजे, जे काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या केल्याच पाहिजे, सिलेबस कंप्लीट झालाच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाला पाहिजे. बदल हा तुम्हाला वाटणारा बदल नाही, तर जर तडके मॅम आता चिडचिड करायचं थांबल्या तर त्यांच्या मुलांना वाटलं पाहिजे तर की आईमध्ये काहीतरी बदल झाला, असा बदल पाहिजे. मला वाटतंय मी रिलॅक्स आहे, नाही. तुमच्यामध्ये बदल झालेला तुमच्या फॅमिली मेंबर्सला वाटलं पाहिजे. 20 दिवसांचा क्लास असेल, टाइम तुम्हाला जसं शेड्यूल आहे त्याप्रमाणे सांगितलं जाईल, पण रात्रीचा क्लास नसतो, दिवसाचा क्लास राहील. ओके, 5 ते 6 किंवा 4 ते 5 ह्या टाइम मध्ये क्लास घेतला जाईल. ज्यांना टाइम ऍडजस्ट नसेल ते व्हिडिओ बघून करू शकता. ओके, तर एक ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे. माधवी मॅम, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल तुमचे आभार. ज्यांना कंटिन्यू करायचं असेल, 4 सीट राहिलेल्या आहेत. जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर नक्की संपर्क साधा आणि अजून तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर त्यासाठी मी 10 मिनिटं एक्सटेंड करते. की अजूनही तुम्हाला काही क्वेश्चन आहेत का? अजून एक ऑफर की जर तुमची मुलं 10 वर्षांपासून 15 वर्षाच्या वयोगटामध्ये असतील, लग्नाच्या मुलांना मी सांगत नाही, 10 वर्षापासून 15 वर्षापर्यंत जर तुमची मुलं असतील तर तुमच्या सोबत तुमच्या मुलांना रेकीचं शक्तिपात फ्री दिला जाईल. 10 ते 15 तुमच्या स्वतःची मुलं, तुमच्या रक्ताची मुलं, भावाची मुलं, बहिणीची मुलं आणायची नाही. तुमची स्वतःची मुलं असतील. कारण की जर एवढ्या लहान वयात जर त्यांनी रेकी हिलिंग शिकलं, ओके, आजी असेल तर नातवंड चालेल. ओके, नाहीतर मग म्हणाल माझी मुलं कशी काय 10 वर्षाची असू शकेल, तर त्यावरही उपाय की जर आजी असेल तर नक्कीच त्यांची नातवंड चालतील. पण तुमच्यासोबत तुमची 10 वर्षाची जी मुलं आहेत तर त्या 10 ते 15 वर्षाच्या मुलांना चालेल. आता ही ऑफर पहिल्यांदाच दिली, त्यामुळे अलका मॅम टेन्शन घेऊ नका. जेव्हा बॅच नवीन चालू होईल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना म्हणजे 10 ते 15 वर्षाच्या वयोगटामध्ये असतील तर त्यांना पण बसवा. ओके, अजून काही क्वेश्चन आहे? कारण कसं होतं, हे आता पहिल्यांदा सांगितलं, जुन्या स्टुडंटला वाईट वाटेल, मग या मॅडमना देतायत माझ्या मुलांना का नाही, तर तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह, कारण की त्या मुलांवर अन्याय होता. तर या बॅच बरोबर तुम्ही तुमच्या मुलांना बसवा. पण वयोगट किती आहे? 10 ते 15. ओके, तर कोणाला काही क्वेश्चन आहेत तर क्वेश्चन विचारू शकता. मॅम, हा बोला श्रद्धा मॅम. ते अगर मॅनिफेस्ट करायचं असेल म्हणजे एखादी गोष्ट काहीतरी, तर मग ते कसं करायचं? जसं की आपण हे हँड रब करतो, ते एनर्जी बॉल क्रिएट करतो. आता बघा, मॅनिफेस्टेशन करताय हे फक्त तुम्ही विचार करताय. आता मॅनिफेस्टेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक, जसं की 555 टेक्निक, म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ते पॉझिटिव्ह सेंटेन्स 5 दिवस 55 वेळा लिहा. किंवा 369 मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे, ती कशी आहे? 21 डेज किंवा ते ड्रीम तुमचं पूर्ण होईपर्यंत मॉर्निंगला 3 वेळा लिहा, दुपारी 6 वेळा लिहा आणि रात्री 9 वेळा लिहा. पण खरंच तुम्ही त्या एनर्जीमध्ये राहताय का?
आता तुम्हाला गंमत सांगते, जेव्हा तुम्हाला आता ह्या 2 मी टेक्निक सांगितल्या ना, तर किती जणांनी म्हटलं असेल 21 दिवस लिहिण्यापेक्षा 5 दिवस लिहूया. वाटलं तुम्हाला? मॅनिफेस्टेशनच करायचंय, मग 21 दिवस लिहिण्यापेक्षा 5 दिवस लिहूया. पण इथे प्रॉब्लेम काय येतो? 5 दिवस 55 वेळा लिहायचंय. मग जेव्हा 10 वेळा तुम्ही लिहिता तेव्हा 11व्या वेळापासून मोजायला सुरू करताय. आता 11, नंतर 12, मग 13. मग त्यावेळी काय होतं? तुमची एनर्जी तुमच्या ड्रीमवर राहत नाही. तर ते एकदाच कंप्लीट करण्याकडे होत आहे. मग जर तुम्हाला ड्रीम कंप्लीट करायचं असेल तर त्यासाठी विश बॉक्स शिकवला जातो आणि त्याच्यासोबत एक क्रिस्टलचं ग्रीड कसं बनवायचं आणि त्याला हिलिंग कसं द्यायचं हे शिकवलं जातं. फक्त मॅनिफेस्टेशन करून जर झालं असतं तर आज किती जणांनी किती मोठे मोठे बंगले बांधले असतील. बरोबर. कारण की खरं सांगते, जेव्हा 369 मॅनिफेस्टेशन असतं ना, तेव्हा दुपारचा जेव्हा वेळ असतो तेव्हा ती टिफिन करून लिहू, म्हणजे जेवून लिहू की जेवून झाल्यावर लिहू. कधी कधी आपल्याला जास्त भूक असते, मग आपण म्हणतो चला आज आपण जेवून झाल्या, म्हणजे आपल्या सोयीनुसार सगळ्या गोष्टी करतो. बरोबर आहे. आणि तिथे आपली एनर्जी डिस्टर्ब होते. त्यामुळे काय करायचंय की जर तुम्ही आता रेकी ऊर्जाने काय होतं की तिथे रेकी काय करते की सगळ्यात पहिलं तुमची निगेटिव्हिटी रिमूव्ह करते. जेवढी हायर लेवलची निगेटिव्हिटी तेवढा टाइम तुम्हाला लागणार. ओके. पण रेकी पहिली निगेटिव्हिटी रिमूव्ह करणार आणि नंतर तुम्हाला रिझल्ट मिळतो. त्यामुळे थोडासा टाइम लागू शकतो, पण 100% रिझल्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंय की छोटं बाळ जन्माला आलं होतं, त्याला दूध प्यायला जमत नव्हतं. आपल्या एक हिलर आहेत, त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये वर्क करतायत. त्यांनी जस्ट हिलिंग दिलं, एंजल हिलिंग दिलं, रेकी हिलिंग दिलं आणि पुन्हा राऊंड वरून जाऊन येऊन बघतायत तर बाळ फिडिंग करतंय. एवढा छान रिझल्ट आहे. जर नवजात बाळकावर रिझल्ट मिळतो तर का तुमच्यासाठी रिझल्ट मिळणार? 100% मिळू शकतो. त्यामुळे ज्यांना कंटिन्यू करायचं असेल नक्की कॉन्टॅक्ट करा. ज्या ग्रुपवर तुम्ही आहात त्या ग्रुपवर सांगू शकता. अदरवाईज ओके. महादेव, हा सर, तुम्ही अनम्यूट होऊ शकला नाही. ओके. तुम्ही कुठच्या ग्रुपमध्ये आज सांगाल का सर? मी नंबर शेअर केलेला आहे, मे बी ते कवठणचे असतील किंवा मला ओळखतायत ते. महादेव सर, तुम्ही सगळ्यांनी मला 5 दिवस ऐकून घेतलंय आणि एवढा खूप मोठा विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवलाय त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. ही दिव्य रेकी शक्ती एंजलिक ऊर्जा तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.